लोकसभा नांदेडमधले जे काही निकाल लागलेला आहे त्या निकाला संदर्भामध्ये एकूणच निवडणूक झाल्यापासून एक वातावरण होतं की भारतीय जनता पार्टी निवडून येईल आणि एकूणच हे जे काही निवडणूक झालेले आहे जनता विरोधात जे काही पैसे वाटप झाले म्हणून असं एकंदरीत या नांदेड जिल्ह्यामध्ये सांगण्यात येतो आणि हा विजय कशा पद्धतीने बघता कसा विजय झाला काय सांगायला याबद्दल? हा निवडणूक जो आहे ना धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा झालेला आहे। या ठिकाणी नेते एकीकडे आणि जनता एकीकडे आणि पूर्ण जेवढे नेते बीजेपीमध्ये गेले पण पूर्ण जनता काँग्रेसमध्ये राहिली आणि नांदेड जिल्हा अगोदरपासूनच नांदेड जिल्हा काँग्रेसमय म्हणून ओळखला जातो। पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण नांदेड जिल्हा अगोदर काँग्रेसच आज आहे आणि जनता हे ताकद दाखवून दिली की आजही नांदेड जिल्हा काँग्रेसच आहे। आणि या ठिकाणी जो लढाई झालेला आहे की माननीय वसंतराव चव्हाण साहेब यांचा स्वभाव आणि ज्या लोकांनी तिकडे गेले त्या लोकांच्या विरोधामध्ये पूर्ण जनता पेटून उठलं होतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी नेते मंडळी आम्ही कार्यकर्ते आम्ही जेव्हा प्रचाराला गेलो होतो पण तेव्हासुद्धा लोकांना आम्ही विचारलो की बाबा आपल्याला काँग्रेस आणि लोकांनी सांगितले की बाबा तुम्हाला फिरायची गरज नाही जनताच ठरवून आम्ही ठरवून टाकलो होतं आज आम्ही सर्वांनी काँग्रेसलाच मतदान करणार। प्रत्येक घराघरात आम्ही गेलो तर प्रत्येकाने म्हटले की बाबा तुम्ही फिरायची गरज नाही आम्ही ठरवून टाकलेलं आहे। आज ताकद नांदेड जिल्ह्याचा दाखवाच आहे की आपली नांदेड जिल्हा हा काँग्रेसच आहे आणि सर्वांनी जेवढे आपल्या दिनदुबळे आमचे सर्व दलित लोक सर्व गोरगरीब जनता आपल्या मुस्लिम समाज सर्व जाती धर्माचे लोक एकजुटीने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि देगलूर तालुका हा समाजाच्या विचाराचा असल्यामुळे सर्वांनी या ठिकाणी एकजुटीने काम करून हा विजय सर्वात जास्त विजय हा जनतेचा विजय आहे। एकूणच आता जसं बघताय तुम्ही की जे आपण यापूर्वी सांगितलं की जे काँग्रेसला जे समर्थक होते अशोकराव चव्हाणचे ते आता ऐनवेळी निवडणुकीच्या वेळेस भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मोठा फटका यावेळेस काँग्रेसला बसण्याची शक्यता होती। त्यामुळं इथं मोठे नेते नसताना तुम्ही माजी नगराध्यक्ष आहात तुमच्यासोबत बऱ्याच नेत्यांनी कारण का इथं कोणती मोठ्या केंद्रीयमधल्या नेत्याची सभा इथं झाली नाही यांच्या प्रचारात वसंतराव चव्हाण याबद्दल काय सांगतो? पूर्ण नेते गेले पण जनता सोबत काँग्रेस सोबत होता ना हे विषय कुठे राहिले सगळ्यांनी जनता ठरवून टाकलेलं होतं आणि हा विजय कोणत्याही पक्षाचा नाही जनतेचा विजय आहे आणि जनताच ठरवून टाकले की बाबा आपल्याला काँग्रेस शिवाय या ठिकाणी पर्याय नाही। वसंतराव चव्हाणांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जात आहे की लकीली त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या मिळालेल्या उमेदवारीसाठी जनतेने सुद्धा अतिशय उत्तम प्रतिसाद दिला तर एकंदरीत जनता आणि वसंतराव चव्हाण यांच्याबाबतीत तुम्ही काय सांगाल? लकीली उमेदवारी म्हणता येत नाही। मला सांगा ज्या ठिकाणी नांदेड जिल्हा हा काँग्रेस सोडून सगळे लोक गेले होते पण वसंतराव चव्हाण साहेबांची मेहरबानी आहे की वसंतराव चव्हाण साहेबांनी काँग्रेसचा झेंडा त्यांनी हातात घेतलं आणि हातात त्यांनी कोणी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये कोणी लोकसभा लढायला तयार नव्हतं पण माननीय वसंतराव चव्हाण साहेबांनी हा स्वतः झेंडा हातात घेतल्यामुळं आणि त्यांनी जो निर्णय घेतले तो निर्णय एकदम चांगल्या प्रकारे झाला आणि पुरे लोकांनी त्यांना साथ दिलं म्हणून आज या सर्वात जास्त विजय आज लोकांचा विजय आहे। एकूणच या विजयामध्ये महाविकास आघाडीचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला असं तुम्हाला वाटतं? या ठिकाणी माननीय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचं पण आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब शिवसेना आणि काँग्रेस हे पूर्ण तालुका एकजुटीने काम केलेलं आहे आणि कोणतेही निर्णय घेत असताना आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीने एका ठिकाणी बसून काही निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही सर्वांनी बसून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि हे फक्त काँग्रेस पक्षाचा विजय नसून हा पूर्ण विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे।